स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. को पॉवर्ड बाय वनिता खरात डायटिंग कोर्स, प्रसाद ओक पार्टी हॉल. आपल्या हक्काची जागा कधीही पार्टी मागा. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज इथे येणार आहेत लघु उद्योजिका विशाखाताई लेले. जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे तुमचं. प्लीज. हां, थँक्यू. वाव, येस. तुम्ही मला इथे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. आणि रसिक प्रेक्षकांना सुद्धा मनापासून नमस्कार. एकदा जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे, ताईंसाठी झाल्या पाहिजेत. ताई, तुमच्यासाठी खास स्वागत गीत आहे. हो का? वा. एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे. जरूर जरूर. आले आले ले ले आले ले ले बाई ले ले आले जाडसारा ले ले आले. या हो या समोर बसा, ले ले वहिनींच्या थापा ऐका. ले ले ताईंच्या थापा ऐका. अरे काय हे नवीन टॅलेंट माझं. हे टॅलेंट आहे? हो, हे आमचे येडपटराव. नमस्कार. येडपटराव आहेत. आम्ही दोघे म्हणून तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. काय येडपटराव, यांना हे जे पाहुणे आहेत त्यांना नमस्कार करा. मी त्यांना नमस्कार करणार नाही. का 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 का? त्याचा आवाज आहे ना तो, मग तुम्ही त्याच्याच आवाजात काय बोलताय? इथे तुमचा आवाज काढला पाहिजे ना. का 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 का? कारण मी त्यांना मिठी मारणार. काय बस बावळटपणा? तो काय मिठी मारतो बावळट? तुम्ही जाते लांब लांब राहा. मुळे ते काय आहे? कशाला घेऊन आलाय? तुम्ही मुलाखत घेणार होतात ना माझी. हा दुसरा कोण आहे? हा दुसरा नाही, हा मीच आहे. तुम्ही बोलताय ना, मग तुमचा आवाज काढा ना. त्याचं कशाला? हा 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 दुसरा नाही, हा मीच आहे. हात आहे माझा. माझ्या सफाईमुळे तुम्हाला कळत नाहीये की मीच आहे. डोंबल्याची सफाई, सफाई सगळं कळते. तुम्हीच बोलताय ते. मला आता कळलं की मीच बोलत होतो ते. अहो, माझ्या तोंडावर वाचा वाचा तुम्ही बोलताय, कळणार नाही का? जरा त्याच्यावर वर्किंग राहिलंय माझं, पण मी करेन वर्किंग त्याच्यावर. कशाला हवं हे सगळं? हे फार वेडसरपणा दिसतोय तो. बाजूला ठेवा. ऐका, तुम्ही माझी सेन्सिबली मुलाखत घ्या ना प्लीज. या मंचावर काहीही सेन्सिबल केलं ना तरीही प्रोमो माकडचळ्यांचाच कापला जातो. सेन्सिबल नको. हा आहे, हा मजा करणार. काय मजा करणार की नाही? तुम्ही बोलताय ना त्याच्याशी, मग तुमचा आवाज वापरा. माझा सतत प्रॉब्लेम होतो, तो पहिल्यांदाच करतोय ना. काय मजा करणार की नाही? मी मजा करणार नाही. का 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 का? धमाल करणार. खूप बालिश आहे हे जे तुम्ही करताय ना, ते प्रचंड बालिशपणा चाललाय. आणि मुळात ना, बोलक्या भावल्या जेव्हा सादर करतात ना, तेव्हा जो सादर करणारा असतो ना, तो तोंडात पुटपुटतो. ते लोकांना कळत नाही अजिबात. ते कळता कामा नये. सेकंड टाइम केलं मी तेव्हा कळलं तुम्हाला. मी तोंडावर वाचा 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 करताय, कळणार नाही का? एक चान्स द्या मला. आता बघा, तुम्ही ओळखता येते का? कोण काढताय? कोण काढताय? मी येडपट कुमार. लोकांनी काय सोललेला नारळ बघायचा का? कसं दिसतंय टक्कल ते? काय बालनाट्य चाललंय का हे? नाही, जस्ट एक ऍडिशनल फन म्हणून मी ऍड केलं. कसलं फन? बरं, ठीक. कार्यक्रमाकडे वळूया. आपण मुलाखत सुरू करूया. तर रसिको, आपल्या इकडे लालू आलेला आहे. लालू कोण आला आता? लालू नाव आहे ना? कुठला लालू? नाव आहे ना? लेले आडनाव आहे माझं. काय आडनाव आहे? ले. दोनच अक्षरी आडनाव आहे ना? येस. चुकताय. असो. तर आपल्याकडे लेले ताई आलेले आहेत. लेले ताई, तुम्ही प्रचंड आहात. प्रचंड बिझी आहात तुम्ही.
सध्या तुमचं बिझी कधी म्हणणार? हा बिझी लगेच म्हणणार पुढचं बिझी लगेच, होतं. आता तुम्ही प्रचंड बिझी आहात. एवढ्या तुम्ही बिझी असूनही तुम्ही हायवेवर दागिने विकता हे काय आहे? मी हा का हायवेवर दागिने विकू? माझ्याकडे प्रूफ आहे. अभ्यास करून बोलतो. कसला अभ्यास? हा पेपर आहे याच्यात ही तुमची बातमी काय? आलेली आहे. कटिंग बघा. काय? कसला अभ्यास केल्याशिवाय मी बोलत नाही बघा. काय डोंबल्याचा अभ्यास आहे? काय वाचतोस काय तू? काय लिहिलंय? काय? मी हायवेवर दागिने विकते असं लिहिलंय? काय लिहिलं ते मग? मी हलव्याचे दागिने विकते असं लिहिलंय. हलव्याचे दागिने लिहिलेलं का तुम्ही? हो सॉरी. संक्रांती एक मिनिट हे बघा मी तुम्हाला दाखवते. काय मला ना हे ऑर्डरीचे पोस्टे करायचे. Oh my हे ते दागिने God. कळलं का? ते आपल्या जिल्ह्यातले हा. खूप मोठे उद्योगपती आहेत ना अंबानी त्यांची ही ऑर्डर आहे. आता 5 वाजता मला ती द्यायची आहे. अच्छा, अरे वा, हे वा. ते दागिने आहेत अरे वा, वा, कळलं? वा. याला काय म्हणतात सुंदर. दागिना. हे असे दागिने हा कळलं त्याला दिसलं. हे दागिने त्या दिवशी घातले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी कळलं बरं. का? आणि ही आपल्याकडे प्रथा आहे म्हणजे नव दाम्पत्य कायम संक्रांतीच्या दिवशी हे असं दागिने घालून फोटो वगैरे काढण्याची आपल्याकडे प्रथा आहे. याने पण कौतुक आहे तुमचं की तुम्ही हे जे काही हलव्याचे दागिने आहेत ते विकून तुम्ही ह्या आता पोझिशनला पोचलेला आहेत. हा खरं तर म्हणजे स्वतःचा आकार वाढवत व्यवसाय सुद्धा वाढवला. हे तुम्हाला जे काही विनोद वाटतोय ना हा माझा अपमान होतोय बघापासून. ऍक्च्युली नाही. तुम्ही इंटरव्ह्यूला या करता बोलवता का मला? असं असेल तर मी सॉरी खरं माफ करा. आपण आता इंटरव्ह्यूकडे वळूया. मला सांगा तुम्ही लैलाताई आज लैला ताई कुठला आले? कुठली लैला? नाव आहे ना. कशाला 2 मात्रे फुकाचे घातले? ले एवढंच आहे माझं आडनाव ले. अगदीच. तर तुम्ही आता हा जो व्यवसाय सुरू केलेला आहे अगदी ऑड व्यवसाय आहे म्हणजे हे हलव्याचे दागिने असे विकायचे. तर ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? माझ्या बाबांमुळे. आला बाबा हिचा. प्रत्येक स्किट मध्ये हिचा बाबा आलाच पाहिजे. हा येणार. तुझी फालतूगिरी कशी येते तसा माझा बाबा पण येणार. आणि काय बाबा 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 तूच लिहितोस ना मेल्या स्किट? तू जाणतोस ना माझा बाबा मध्ये? आता दे उत्तर दे आता का? त्या हातात भावलंय ना? कुठल्या हातात भावलंय याचाही घोळ होतोय तुझा. आता उत्तर दे. ए गबरे भावलं मेले बावळट. आता बोलायचं मुस्कार पण येते. तर माझे बाबा माझ्या बाबांमुळे खरं तर या व्यवसायाची मला प्रेरणा मिळाली. माझे बाबा म्हणजे खरं तर माझ्यासाठी प्रेरणास्थान. मला आठवतं लहानपणी शाळेत होते मी घरी गेले तेव्हा माझे बाबा झोपले होते. तर बाबांनी ना असं थरथरता हात त्यांचा असं माझ्या हातावर ठेवला आणि मला सांगितलं विशू एक लक्षात ठेव गोष्ट कायम. मी तरी मला कानमंत्र दिला जीवनाचा कानमंत्र दिला की मागे बघून शिकायचं आणि पुढे बघून चालायचं. हा त्यांनी कानमंत्र दिला मला. आणि तसं बोलले आणि बोलता बोलताना बाबा गेले माझे. बाबा गेले. हे काय ते? तुमचं टेन्शन दूर करा म्हणून सांत्वन करते. हे कुठली पद्धत आहे सांत्वनाची? नॉनसेन्स. नाही आवडलं नाही ठीक हरकत नाही. तर लल्लन तुम्ही इकडे आले. कुठला लल्लन? नाव काय आहे तुमचं यार? लेले आडनाव आहे माझं. लेले लल्लन काय लल्लन? नॉनसेन्स. हरकत नाही. तर तुमचे बाबा गेले पुढे काय झालं घरात? बाबा गेले मग सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. आणि मग काय झालं की मी लहान होते मला कळत नव्हतं की काय करावं काहीतरी व्यवसाय करावा म्हणजे पैसा मिळेल. मग मी म्हटलं की खरं तर आपण आयुष्याच्या दैनंदिन गोष्टीकडे बघितलं तरी सुद्धा व्यवसायाचे अनेक मार्ग आपल्याला दिसतात. म्हणजे असं म्हणतात की खरं तर बऱ्याच रीतिरिवाजांमध्ये व्यवसाय दडलेला असतो नाही का? म्हणजे वेगवेगळे सण असतात. म्हणजे दिवाळी आली की आकाशकंदील विकायचं पणत्या विकायच्या रांगोळ्या विकायच्या नाही का? आणि मग मी असा विचार केला की बाबा आपल्याला काय करता येईल. असा कुठला सण आहे की त्यात काहीतरी नाविन्य असेल म्हणून मग मकर संक्रांत. आणि मकर संक्रांतीचं कसं हे दागिने आहेत ना हे दागिने असे सहज नाही कोणाला बनवत आहेत. इट्स व्हेरी रेअर. म्हणजे खूप कमी लोक बनवतात ते. आणि मग म्हणून मी ते दागिने बनवायचं शिकले त्याचं कौशल्य हातामध्ये आणलं आणि आज जे कसब आहे ना माझ्यात ते कोणामध्ये नाहीये. हे काय केलंय? नाही आवडलं त्याला म्हणून. वा वा वा. ही कुठली पद्धत रिएक्ट व्हायची? आवडलं त्याला. ते बोट आहे ते बोट. काय ते बोट? बोट नाही ती जीभ आहे. जीभ ती आत घ्या नाही तर कापून टाकेल मी ती जीभ. आत घ्या ती. थोडीशी पडजीभ चालेल. छोटी पडजीभ
डोकं फिरत. तर असे दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार मी शोधून काढले की म्हणजे नुसतं मंगळसूत्र बांगड्या ह्याच्यावर मी थांबले नाही. मी 13 प्रकारच्या नथी केल्या. ठुशी चिंचपेटी आमची, चिंचपेटी, तोंडाला पाणी सुटले. त्यानंतर मग लफ्फा बनवला. ऐसा लफ्फा मारेगा तो तुमको पता चलेगा. अशी सनकन देईन ना ते खाली. मगापासून मध्ये 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 खबरदार त्याला हात लावला तर. कसले तोंडावर हात ठेवून रडतोय काय? कसले आवाज करतोस? नरड दाबेन ना आता. कायमचा आवाज असा राहील, कळलं? ठीक आहे, आपण आता मुलाखतीकडे वळूया. तर मला सांगा, लल्ला लल्ला लोरी काय? लल्ला लल्ला लोरी कुठून आलं? आडनाव आहे ना तुमचं? 2 अक्षरी आडनाव आहे ना माझं. ले ले त्याचा लल्ला लल्ला लोरी असं गाणं गाशील? सॉरी, माझं माफ करा. ते मला जरा, मी हे चुकून झालेलं आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. हे जे तुम्ही म्हणालात ना, हे जे दागिने दाखवलेत, मला आठवलंय माझे बाबा सुद्धा असा दागिना घातला होता आणि तेव्हा गेले. मी जरा इमोशनली डाऊन झालो म्हणून हे चुका होतात. नाही, इट्स ओके. माझ्या बाबांनी सुद्धा ना असा कंबरपट्टा घातला होता साखरेचा. बाबांनी काय कंबरपट्टा घातलेला साखरेचा? त्याला आवडायचे लेडीज दागिने घालायला. अख्खी फॅमिली बॉम्ब आहे. साखरेचा असा कंबरपट्टा घातला होता. शेजारचा साटम काकू म्हणायला मस्त दिसतोय. ती काय ऐकताय, 4 दिवस तसाच ठेवला. आणि मग हलव्याला मुंग्या लागल्या आणि एका क्षणाला हलवा संपला. त्या क्षणाला मुंग्यांना वाटलं की ही मुंग्या सैरबैर झाल्या. त्यांना कळे ना आता काय करावं. त्यांना कळलं की ही आपली फसवणूक आहे. आणि नंतर माझ्या बाबांना मणक्यापर्यंत खाल्ला त्यांनी. बाबा जेव्हा गेले ना, तेव्हा वाईन पिण्याचे ग्लास असतात तसे झालेले होते खाली. असे खाली काय नाही, निमुळते झालेले होते. फारच कॉमेडी केली तुमचे बाबा. खूप कॉमेडीमध्ये गेले. कोण? हा बाबा बोला. हा नाही, येतोय. इंटरव्ह्यू संपून अर्धा तासात येतो. हा. कोणाचा फोन होता? बाबांचा. तुझे बाबा जिवंत आहेत? हो, फक्त पंचसाठी मारला होता. अरे माकडा, कसला निर्लज्ज माणूस आहेस रे तू. ऍक्च्युली तुमच्या वडिलांना थुकरट पंचसाठी अख्ख्या बापाला मारलास तू. ऍक्च्युली काय तुमच्या बाबांचं माहित नव्हतं ना. माझे बाबा अवेलेबल होते. म्हटलं पंच नको जायला. घेऊन येतो. भाऊला बाजूला ठेव. मागे ठेवतो ना मी. माझ्या काहीच प्रॉब्लेम नाहीये. बसा तुम्ही, प्लीज बसा. नाही प्लीज हे करा तुम्ही. कोण आहे? आपण कोण? इन्स्पेक्टर संदेश जाधव. या कपड्यांमध्ये? कपड्यांवर जाऊ नका. रंग आणि आवाजात इन्स्पेक्टर आहे. बाजूच्या मॉलमध्ये कार्यक्रम होता. तिथे एक बोलका बावला तिथून गायब झालाय. जस्ट कम्फर्टेबल. पाहिलंय यांनी? नाही, मी नाही बघितलं. थांबा जरा तुम्ही. थांबा प्लीज. नाही बघितलं प्लीज. नक्की नाही ना? काय सापडलं तर लगेच कळवा. असं होणार आहे का? नाही कळवणार. हो, कळवा मी तुम्हाला. कळवा. हो, कळव. अरे बापरे, लाल डोळ्यांचा राजपुत्र. तुला लाज वाटते? तुला लाज वाटते? तो बोलका भावला तू चोरलास मॉल मध्ये. तुला लाज वाटते? प्लीज आता हे प्लीज बाहेर बोलू नका. एक शेवटचा प्रश्न आहे. काय म्हणून तू कार्यक्रम आणि मुलाखत घेतोस रे? शेवटचा प्रश्न विचारतो. खूप कुतूहल आहे मला. मला एक सांगा की ते हे जे आहे दागिने तुम्ही संक्रांतीला विकता, एवढंच काम करता, पण एकच दिवस असते संक्रांत. तुम्हाला परवडतं कसं हे सगळं? कसं 1 दिवसाची जरी मकर संक्रांत असेल तरी रथसप्तमी पर्यंत तो सण असतो. त्यामुळे कसं वेगवेगळ्या ठिकाणावर मला ऑर्डर येतात. म्हणजे अमेरिका म्हणू नका, लंडन म्हणू नका, पॅरिस वरनं आता मध्यंतरी मला ऑर्डर आली होती. तुम्हाला सांगते इतके वेगवेगळे ऑर्डर येतात आणि मग त्याप्रमाणे ना आपल्याला ते करावं लागतं. आणि मग हलव्याच्या दागिने तसं सोपं नसतं. आणि तू ते ऑर्डर मधले
दागिन्यामध्ये खातोस तू बावळट आहेस बावळट हे काय आहे? अरे ऑर्डर्स देत ना ते मूर्खा 4च खाल्लेत 20 रुपये घ्या आणि अरे मोकळं करा. ऑर्डर द्यायची होती ना. Sorry.